का रे? नाही रे बाबा. हा आपल्यासाठी सोपा आहे. आठवते ना गेल्या वेळेस काय अवस्था झाली होती आपली पावसाळ्यात? हो आठवतंय ना, खाली पडता पडता वाचलो होतो. चल मग जरा तटबंदीवर जाऊन त्याची रचना बघूया. गोल मला दिसतान गोसाल वाटत गोल, तुझ्या मांगारी फिरतय नुसता गोल गोल. नाचवीन बायकोलीन तुझ्या मी हाय नटवा टोली, रिपेरी कर्याची तू संत मासोली. तू सुनमय गो माझी करली माझी ताजी गो तू शिंगाली, श्रीवल्ली मजनू तुझा मी आवली. चुकेगा नाही साला. इच्छा असला ऐक ही. Ami andante ni pelang ay boy na tingala. Sani andante la perde la casa tango brasa. आवरा उशीर कदा जायला. अरे माझा धंदा जाम कडक झाला ना, म्हणून मला उशीर झाला. चल मग आता कडक दुधाची स्पेशल चाय दे. देते ना, तुला कधी नाही बोलले. चावट अरे वो छोड़. और कितने दिन डोंगर पे मिलने का रे? निन्नु मध्ये की विद्या को सावो. ए फलपंडे जरा आपले भाषण बोल. तुम्ही पण लय झाले ना गावात. तुम्हालाच आवडतात ना इडल्या? इडली नाही, मला भोकाचे वडे लय आवडतात. चल ना तटबंदीवर जाऊ आणि सनसेट बघू. शादी के बाद तेरे को कौड़ी पूरा चाहिए रे. 1 2 3 1 4. अयो राम पापा, 4 बच्चा. फिर झुकेगा नाही साला. यांची काय लफडी चालली. यांना गड काय गार्डन वाटलं? पाणी तुझ्या चेहऱ्यावर लोळतो. मला तू खाली कुठायलाच येते. फक्त काय तुम्ही साधे वाटले का तुम्हाला? रॉयल आहे मी, रॉयल. एकेकाला पुरून खाईन. इन्स्टाग्राम आहे मी. आत्ता जेलमधून बाहेर आलाय. मला कोणाचा सपोर्टची गरज नाही. एकटीच खंबीर, पण विषय करते गंभीर. हे चल, आज आपल्याला 4-5 रील्स बनवायच्या. इथे थोडं लाईट स्पॉट कमी आहे रे. चला वरच्या बुर्जावर जाऊ, तिथे चांगला इफेक्ट येईल आणि कोण त्रास पण नाही देणार. आपल्याला कुणाचा लग्न नाही. तू काय मागून बोलते? समोरून बोल. तुला काय तुझ्या अख्ख्या खानदाराला बोलते. आजसाठी बस झालं. चांगले कंटेंट भेटले. दुनियादारी गेली बोकात, आपण आपल्या धोक्यात. बाबा आमचा गवता मुली त्याला बघतात. जरा त्याच्याकडे लक्ष द्या. नेहमी रेक्सा रेक्सा करतात. माझ्या फॉलोअर्सच्या मागे कशाला लागला तू?
कसा सुसाट सुटलंय वारा ग माझा बोंबिल गोरा गोरा ग माझा बोंबिल. आज माझ्या बोंबलाचा मान खास तुझ्या फॉलोअर्सला. त्यांना माझा बोंबील खूप आवडतो. ओय सटवे, तुझं सुकलेला बोंबील घाल चुलीत. जवला बोंबील पापलेट, तुझ्या हातात माझा चॉकलेट. ज्याने मला केलं ट्रोल त्यांना वाटत असेल केलं खूप मोठा काम. रिक्षा तुझ्या आईची. हे चल पागल. हे धंदे करायला लागत का इकडे? निघा इथून. शॉर्ट हो गया ना बा, पुदीना भूल गया है. म्हणजे अरे चादर मूड गांजा ब्रो. चुप रे. बट ब्रो यू डोंट एकदम गेट लाइक जस्ट. अरे ये तो नशे में हाई हो गए. चुप रे तू चिपकू. ले चल इधर, सलसलित हवा छूटेली है, टोले घूम जाएंगे. जी काय बोलतो? सुन सुन, अपना अड्डा है ना वो चोटावाली के पीछे जाते. ए ब्रो यो ये अपने वर्ल्ड में क्या लफड़ा हो रहा है रे भाई? क्या ये पुतिन, क्या ये यूक्रेन, सब मिलके चिल करते हैं ना ब्रो. गो पीस गो ग्रीन. अरे बच्ची, पुतिन तरह का बाप लगते है क्या? चल ना अपन तीनों चिल करते हैं ना. क्यों टेंशन ले रहे दुनिया का? हे बाबा क्या आपली पुढे पुढे ठेवले. यो ब्रो, देयर इज दिस पूरी इन दिस अबाउट. अरे अरे वो पत्थर के नीचे रे ब्रो. किधर रखेला है रे? माम उधर है ना, वो तटबंदी के नीचे तो देख. दिल्ला जगह है रे. ए बाराच्या एक रॅप घे ना. जोरदार बाबा, दम ठोक दिया रे, दिल को छू गया. ए चल ब्रो, किले से नीचे उतरते हैं, नाहीतर इथून डायरेक्ट क्रिकेट होणार. डोक्यावर हात लावून घेतल्याशिवाय राहणार नाही. अर्थव्यवस्था भावनी कतू भावनी. दारू पितो हा माझा गुन्हा पण मला कोणी बोलणार नाही. दारू पितो हा माझा गुन्हा पण मला कोणी बोलणार नाही. जाम मजा येते. काय रो दादू, दारू पिवाचा जोर गंचित आहे ना. भाईला आज पण बायकोच्या पाकिटांची पैसे चोरीला वाटते तू. अरे काल जाम धंदा द्यायलाय. नुसता भांडूप सोनापूर भांडूप सोनापूर भांडूप सोनापूर राम जाम मारले. नुसता माझा बी धंदा आणि सोनापूर वाल्यांचा बी धंदा. कसला धंदा रो दादू. अरे रिक्षाचा. बाकी दुसऱ्या धंद्यानं आपलं कुठे लक्ष आहे. आपला काम बनता ना भार में जाय जनता. चला भोसरी जांदो, विधानसभेला स्टार्ट करू. लवकर बाटल्या फोडा आणि एन्जॉय करूया. अरे पण बसाचं कवा. चला जाऊ बुरजावा, मस्त हवेशी एक्स्ट्रा चढल. 9 वर्षी पिवाची मजा वेगळीच. चला चला चला. हे वरती पण एकटा आहे का सागर? काय रे घरा बापासला काय सांगूशी आईलास? बापास ना माहितीये का तू हे धंदा करतास.
माझे बापासो माझ्यावर जाम विश्वास आहे मी बोलते विश्वाच्या आईची डांग माझा राहू दे तू काय सांगून शाळेलास माझा बापूस बोललाय जानी रेमटून पी अरे माझं काही टेन्शनच नाही, माझ्या घरात सगळ्यांना माहित आहे म्हणून तर मी बोलता हम है बाकी सब पाणी कम है. काय रंग बोल्या बोलता बोलता पॅक कवा संपला कळलंच नाही. काय रे वास कशी येत आहे जवाईला चड्डी डारकाली बोलीस का काय नाही रे यो आण नसेल धुवून आयला म्हणून ऐसा वास मारतय नुसती कोलबीची कोस. जाम हाड झालं लिंबून जलजिरा टाकतो मग कसा हल्लो हल्लो पिवाची इकडं कोणाची हिंमत नाही आपल्याला हटवाची. याला जाम झाली वाटत, पालख्या पोचल्या वाटत याच्या गडाच्या टोकाला. याच्या पालख्या पोचल्या टोकाला शेंबूड तुझ्या नाकाला ताप पुसते तुझ्या ओचाला. काय सांगू ना मैफिल रंगू मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला. अरे शिरला तर शिरला मी म्हणतो कसा हिची जाल तुरु तुरु हिचे केस बुरु बुरु डाव्या डोल्यावर पटटलली त्या उन्हात केवड्याच्या वनात नागिन सलसलली. इथं कोणी असं पासना जाम भारी माल आहे बघ यो. आल्या तरी कशी वरींच्या वाटतं. अरे दादू यांना बघितलं माझ्या तवाचं सिग्नल याच तर बघ कसं झालंय हलते बाबू गदा गदा न पाणी पडते बदा बदा. काय चालू रे तुमच्या इकडे? चहा असला कोण आहे रे यो? असल्या गाण्यांमधून तुम्ही महाराजांचा एकेरी उल्लेख करताय. तू कोण आहे रे बोलणार तुझ्या बापाचा आहे का वारसा आहे आमचा वारसा. जाम बोलतो रे या. आला मोठा शाना. पकडा रे पकडा. कोणाच्या डोक्यात वाटले स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या नसानसातून त्यांचं नाव उच्चारल्याबरोबर वीरश्रीचा संचार होतो. अंगामध्ये रोम रोम शाळातून जातो तेव्हा अभिमानाने शब्द बाहेर पडतात. हा देश नवरत्नांची काळ इथेच झटले शिवरायांचे प्राण. सह्याद्रीच्या शिबिरावरती फडके भगवे निशाण. परंतु मनात शंका यायला लागते की स्वाभिमानाने असणारे हे स्वराज्याचे निशाण काळाच्या ओघात नष्ट होणार नाही का? वेंचांच्या आक्रमणापासून महाराष्ट्रातील जनतेचे या गड किल्ल्यांनी संरक्षण केलं. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवलं. तेच गड किल्ले कोणत्या कारणासाठी वापरले जातात? मद्यपान करण्यासाठी, तरुण पोरांना नशा करण्यासाठी, अंगविषेक करून अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी, कचरा करण्यासाठी. आज आवळ्यांचा वापर हॉटेल व लग्न समारंभात मुजरा करण्यासाठी केला जातो. हा आहे का आपल्या शिवरायांचा वारसा? हेच दाखवणार आहोत का आपण पुढच्या पिढीला? आपल्या गडाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा आहे. तो इतिहास जपण्यासाठी आज अनेक हात झटत आहेत. गरज आहे त्यांच्या हाताला हात लावायची. बांधकाम शास्त्राचे उत्कृष्ट नियोजन असणारे गड शत्रूंच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी बनवलेल्या चोरवाटा, पाण्यात, डोंगरावर अशा अवघड ठिकाणी बांधलेल्या किल्ल्यातून महाराजांची दिसणारी दूध, राज्यकारभार सांभाळण्यासाठी किल्ल्यावर केलेली व्यवस्था, या सर्व गोष्टी नवीन पिढीने याची देही याची डोळा पाहाव्या यासाठी आपण सगळ्यांनीच गड किल्ले संवर्धनाचा अट्टहास धरलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज